नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या पहिल्या YouTube ब्लॉग मध्ये. ज्यामध्ये मी करत आहे वृक्षारोपण. त्यात आम्ही ते कसं केलं हे संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल श्रेयश आणि श्रावणी यांनी पपई पाडताना कसे धमाल केली, तसेच श्रेयश व संचिता यांनी शेळ्या फर्स्ट टाइम कशा राखल्या. तर ब्लॉगची सुरुवात करताना काजलांनी श्रावणी यांनी मनसोक्त बोरांचा आनंद घेतलेला आहे. बोरांचा आनंद घेऊन झाल्यावरती त्यांना मी वृक्षारोपणाच्या मोहिमेकडे वळवलं आहे. तर सुरुवातीला काजलने खड्ड्या घेण्यास सुरुवात केली. त्यात श्रावणीनेही चांगला हातभार लावला खड्डा घेण्यासाठी. खड्डा पूर्ण होताच मी त्यातील चांगल्या प्रकारे माती काढून खड्डा पूर्ण स्वच्छ करून घेतला, जो की रोप लावण्यासाठी अतिशय योग्य असेल. त्यानंतर काजलने खड्ड्यामध्ये थोडेसे मीठ सर्वत्र चांगल्या रीतीने पसरवून टाकले. सर्व खड्डा कव्हर केला. मीठ या पद्धतीने टाकल्यामुळे झाडाला वाळवी कीड लागत नाही. त्यानंतर मिठाच्या थरावरती श्रावणीने अतिशय उत्तम प्रकारे शेणखताचा एक लेअर पसरवला. तो लेअर पसरवल्यानंतर काजलने त्यावरती मातीचा ढिगाऱ्याचा एक लेअर टाकलेला आहे. त्या लेअरमुळे एकदम झाड लावण्यासाठी पोषक असे वातावरण तयार होते. त्यानंतर रोप काळजीपूर्वक खड्ड्याच्या मध्यभागी ठेवून त्याला सर्व बाजूनी समप्रमाणात मातीचा थर लावून घेतलेला आहे. त्याच्यावरती परत श्रेयसने त्याच्या हाताने व्यवस्थित अशा प्रकारे मीठ थोडे थोडे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर काजल आणि श्रेयसने व्यवस्थित त्या मिठाच्या ढिगाऱ्यावरती मातीचा थर लावलेला आहे. श्रेयसने त्याच्यानंतर त्यावरती शेणखताचा एक थर टाकून परत काजलला छोट्याशा हातांनी मोठी मदत केलेली आहे. खत टाकून झाले की श्रेयसची लगेच घाई मीठ टाकायची नेहमीच असायची, पण काजल त्याला वारंवार सांगत असायची कसे रोप लावायचे ते, आणि श्रावणी त्या दोघांकडे कुतूहलाने पाहत राहायची. एक रोप लावून झाल्यानंतर दुसऱ्या रोपासाठी मी काजलला मदत करताना नेहमीसारखेच प्रॉपर शेणखत मीठ घालून मातीमध्ये व्यवस्थित असे रोप लावून घेत आहोत. आम्ही रोपाच्या भोवती प्रॉपर कॉम्पॅक्शन केल्यानंतर आम्ही चाललो आहोत पाणी आणण्यासाठी. आमच्या शेताच्या शेजारूनच कॅनल वाहत असल्यामुळे आम्हाला पाण्याची कसलीच टंचाई नव्हती. त्यामुळे पाणी पाहून श्रावणी, काजल आणि श्रेयस यांनी थोडासा पाण्यासोबत खेळून त्याचा आनंद लुटला व त्यानंतर आम्ही थोडासा फोटो सेक्शन करून बकेटने पाणी नारळांच्या रोपांपर्यंत पाणी घेऊन आलो आणि काजलनी त्याला हळूवार पद्धतीने सर्व बाजूंनी पाणी मिळेल असे थोडे थांबून व्यवस्थितरित्या एकदम पाणी दिले आहे. व यानंतर आपण पाहणार आहोत श्रावणी आणि श्रेयस यांची पपई काढतानाची धमाल आणि संचिता ही फर्स्ट टाईम शेळ्या राखत असतानाची धमाल. नक्की पहा त्यांच्याच आवाजामध्ये. आणि इथं भेटलेले आम्हाला संचिता. एकदा चक करून दाखव. पिल्या तू एकदा वर रे. संचिता नुसती गोल 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 रानाची येड मारती. संडे म्हटलं की आम्ही असेच सर्व मुलांना घेऊन शेतात येऊन पूर्ण मज्जा करत असतो, धमाल करत असतो. तरी आता जाता जाता शेवटी
काजल आणि श्रावणी यांनी जसे व्लॉगच्या सुरुवातीला बोरांचा आनंद घेतला होता, तसेच परत एकदा बोरांचा आनंद घेऊन आम्ही संध्याकाळी परत घरी जाण्याच्या मार्गावरती. धन्यवाद आपण संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल.